नमस्ते, मी स्थिती. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सुष्मिता पवळे या ताई मला विचारत होत्या की मी माझ्या बाळाला काय काय खायला देते आणि मला त्या रेसिपीज विचारत होत्या. सो आय थॉट की मी आज तुमच्यासोबत सगळ्यात बेसिक स्टार्ट करायचं तर बेसिकपासून करूयात. मी सगळ्यात आधी तुम्हाला पेजची रेसिपी शेअर करणार आहे की मी माझ्या बाळासाठी पेज कशी बनवते. सो आता जर का तुमचं बाळ नुकतंच खायला स्टार्ट केलं असेल, म्हणजे जर का तुमचं बाळ 6 महिन्याच्या प्लस असेल, तर मी आधी जी पेजची रेसिपी शेअर केलेली आहे ती तुम्ही बाळाला देऊ शकता. ती साधी तांदूळ आणि मूग डाळीची पेज, ती साधी बेसिक पेजची रेसिपी आहे. पण आजची जी पेजची रेसिपी आहे ना, ती थोडीशी त्याच्यात भरपूर डाळी आहेत आणि भरपूर पदार्थ आहेत. सो तुमचं बाळ जर का 9 महिन्याच्या प्लस असेल तर तुम्ही ही पेज बाळाला देऊ शकता, आणि जर त्याच्या आतलं असेल तर मी आधी जी पेजची रेसिपी शेअर केली आहे ती तुम्ही बाळाला देऊ शकता. चला तर आता आपण रेसिपी बघूयात. तर पेज बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, 1 पूर्ण वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, अर्ध्याला थोडंसं कमी साबुदाणा आणि 1 वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे. त्यात तुम्ही आवडीनुसार बदाम आणि काजू टाकू शकता. प्लस थोडीशी सौंफ घ्यायची आहे, बडीशेप, ज्यामुळे बाळाला ही पेज पचायला हलकं जातं. आणि 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. आता आपल्याला हे सगळं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुवून त्याला एका फडक्यावर टाकून कोरडं करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मंद आचेवर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला परतताना यामध्ये तूप, तेल काहीही ॲड करायचं नाही आहे. आपल्याला हे ड्राय रोस्ट करायचं आहे. सगळं छान खरपूस खमंग होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे जितकं छान भाजेल ना, तितक्याच लवकर पेज शिजते आणि तितकीच फाईन पावडरसुद्धा होते याची. त्यामुळे आपल्याला स्लो फ्लेमवर छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, आता याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे. हे थोडंसं ब्राऊन कलरमध्ये आलेलं आहे. आणखीन थोडा वेळ आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तुम्ही अशा हाताने तांदूळ जर का तोडले ना, तरीसुद्धा ते तुटतात, इतके छान असं खरपूस भाजतात हे. तुमचं बाळ जर का नुकतंच खायला सुरुवात केली असेल त्याने, तर तुम्ही स्टार्टिंगला फक्त आणि फक्त तांदूळ आणि मूग डाळीची पेजच बाळाला द्या, कारण की ते पचायला खूप हलकं असतं. आणि ते एकदा की बाळाला छान पचलं, त्याला ते खाता यायला लागलं, त्याला ते डायजेस्ट झालं की त्यानंतर मग ही पेज आपल्याला बाळाला चालू करायची. आता हे सगळं छान भाजून मी इथे एका मोठ्या ताटामध्ये थंड व्हायला ठेवलं आहे. हे पूर्ण आपल्याला थंड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये याची फाईन पावडर बनवायची आहे. हे बघा, अगदी हाताने जरी हलकंसं त्याला दाबलं ना, तरीसुद्धा तांदूळ तुटतात ते, म्हणजे हे छान भाजलं गेलं आहे. आता हे थंड झालं आहे. आता मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याची छान पावडर करून घेणार आहे. आणि ही पावडर आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायची आहे, म्हणजे ही खराब होत नाही, यामध्ये एअर जात नाही. नाहीतर मग पावडरच्या गाठी तयार होतात. आणि मार्केटमधनं सेरेलॅक्स वगैरे आणण्यापेक्षा घरच्या घरी आपण ज्या काही वस्तू बाळासाठी बनवतो ना, त्या बेस्ट असतात, कारण की त्याच्यात कुठलेही प्रिझर्वेटिव्स नसतात, होममेड असतात, फ्रेश असतात आणि करायलाही खूप सोपं आहे. सो जेव्हा केव्हा आपल्याला गरज पडेल, अगदी तासाभरातसुद्धा बनवून तयार होतं. ही बघा, मी अशी याची फाईन पावडर बनवून घेतली आहे. आता ही पेज मी कशी बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करते. आता तुम्ही तुमच्या बाळाच्या आवडीनुसार यामध्ये चेंजेस करू शकता. तर सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये मी तूप घेते आणि त्या तुपामध्ये मी जिरे मोहरीची फोडणी टाकते. तुमच्या बाळाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, किंवा अगदी प्लेन बनवली तरीसुद्धा खूप छान लागते. फोडणी दिल्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी हळद टाकते, किंचितशी,
किंवा मग कधी कधी मी किचन किंग मसाला किंवा थोडासा हलकासा गरम मसालासुद्धा टाकते. रोज सेम देऊनसुद्धा मुलं कंटाळा करतात. यानंतर त्यामध्ये पाणी टाकते आणि पाणी टाकल्यानंतर हा एक मोठा चमचा मी यामध्ये पेस्ट टाकते आणि त्यानंतर चवीनुसार थोडंसं किंचितचं मीठ. आता ही एकदम बेसिक प्लेन रेसिपी झाली पेजची. यामध्ये तुम्ही गाजर टाकू शकता, वेगवेगळे बटाटा टाकू शकता किंवा कांदा आणि टोमॅटोची सुद्धा फोडणी देऊ शकता. पण तुमच्या बाळाचं वय काय आहे, एज किती आहे, त्यावर हे सगळं डिपेंड करतं की तुम्ही तुमच्या बाळाला कशा पद्धतीने ही पेज द्याल. मी एकदम सगळ्यात बेसिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. यामध्ये बरेच व्हेरिएशन्स ट्राय करू शकता तुम्ही. आता ही जी पावडर आपण बनवलेली आहे होममेड, ही मी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवते म्हणजे ही खूप छान राहते. यामध्ये अजिबात एअर जात नाही. एक मिनटं, काय तुला पोयम म्हणायची? बोल. माय स्टोरी नेम इज क्लेवर क्रो. बोला तर स्टार्ट. मंदे का बजे छठी ऊपर कभी वे दादी जो ऊपर से भाई तीन बताए तेने बताई दे पिकतो तब बहुत मान बता क्या तेन बता बुआ पे मोटोने में गया. मोरल ऑफ द स्टोरी, मैं तो इधर ही गया. व्हेरी गुड शू गुड बॉय आहे. ओके ना, माझी शू गुड बॉय आहे. किती छान स्टोरी सांगितली. तर आपली पेज शिजतीये. सो त्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत त्याचे बेनिफिट्स मी तुम्हाला सांगते. की तुरीची डाळ आहे जी की बाळाच्या ग्रोथमध्ये खूप छान रोल प्ले करते. बाळाची वाढ चांगली होते. मसलसाठी खूप चांगली आहे. डायजेशनमध्ये पचायला सुद्धा हलकी असते. प्लस आपलं स्टेपल फूड आहे. सो आपण म्हणजे बाळाला सवय लागते हे खाण्याची. पुढची डाळ आहे मुगाची डाळ. आता मुगाची डाळ सगळ्यात हलकी डाळ आहे पचायला. खूप पटकन पचते आणि अगदी सुरुवातीपासून बाळाला तुम्ही देऊ शकता. अगदी 6 महिन्याच्या बाळापासून तुम्ही स्टार्ट करू शकता मुगाची डाळ द्यायला. इवन बाळ आजारी असताना सुद्धा तुम्ही देऊ शकता. प्लस बाळाला गॅसेसचा त्रास होत नाही, कॉलिक्स पेन होत नाही मुगाच्या डाळीने. त्यानंतर तांदूळ सुद्धा पचायला खूप हलकं असतं, खूप लवकर डायजेस्ट होतं. त्यानंतर नाही उठला. त्यानंतर लाल मसुराची डाळ. लाल मसुराच्या डाळीमध्ये प्रोटीन असतं. लाल मसुराची डाळ सुद्धा पचायला हलकी असते पण नीट शिजवली तर, आणि पटकन शिजते. बाळाला त्यातनं आयर्न मिळतं. तर आता तांदूळ. सो तांदूळ खूप पटकन बाळाला एनर्जी मिळते तांदळाने. शांत बसणार आता प्लीज. तांदळाने बाळाला एनर्जी मिळते, इन्स्टंट एनर्जी मिळते. प्लस पचायला खूप हलकं असतं. बाळ हायड्रेट राहतं तांदळाने. वेट गेनसाठी सुद्धा खूप छान आहे. नंतर आपण काजू आणि बदाम सुद्धा ऍड केलेले आहेत. सो काजूमुळे बाळाचे जे ब्रेन डेव्हलपमेंट असतं त्यासाठी काजू आणि बदाम हे दोन्हीही बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप चांगलं आहे. प्लस काजूमध्ये झिंक आणि मॅग्नेशियम असतं. बदाममध्ये हेल्दी फॅट्स असतात. काजू आणि बदाम हे दोन्ही सुद्धा बाळाच्या वेट गेनमध्ये सपोर्ट करतात. आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट ते म्हणजे साबुदाणा. साबुदाणा बाळाचं वेट गेनमध्ये मदत करतं. पचायला हलकं असतं. फक्त परतताना छान असं मंद आचेवर परतून घ्यायचं म्हणजे त्याची बारीक पावडर होते, म्हणजे ती पटकन शिजते. मी यामध्ये बडीशेप टाकलेली आहे त्यामुळे काय होतं ना, बाळाला गॅसेसचा प्रॉब्लेम होत नाही, कॉलिक पेन्स होत नाही, पोट वगैरे दुखत असेल तर त्यामध्ये पण बाळाला रिलीफ मिळतो. तर आता पेज बनवून झालेली आहे. तुम्ही तुमच्या बाळाच्या आवडीनुसार याची कन्सिस्टन्सी पातळ किंवा आणखीन घट्ट करू शकता. थँक्यू मन. थँक्यू.
लाडू जस्ट आत्ताच झोपेतनं उठलाय. बाबू पेज खायची ना आता, पेज खायची का नाही पिल्लूला माझ्या? काय झालं, काय झालं? कोण? पिल्लू ये. अरे 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 काय लाडूनी मारलं मला. बुवा बुवा खाली आहे. काय पाहिजे? Thank you, Shiv. Thank you. Welcome. I love you. पुढची रेसिपी कुठली बघायला आवडेल मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.